नमस्कार शेतकरी बांधवांनो. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस हे नगदी पीक म्हणून घेतलं जातं. ऊस या पिकाला ज्यावेळेस आपण खत टाकायची वेळ येते त्यावेळेस आपण पाऱ्याने खत टाकतो. या व्हिडिओत मी आपल्याला पुढे एक यंत्राचा व्हिडिओ शेअर करणार आहोत. जे यंत्र खऱ्या अर्थानं आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे. पण मला तुमच्याकडून अशी माहिती पाहिजे की सदर यंत्र आपल्या भागात चालू शकतं का. तर आपण निश्चित व्हिडिओ बघून मला कमेंटमध्ये सांगावं की या यंत्राची गरज आहे का. तसेच या यंत्राची अनुदानानं एक्सपेक्टेड म्हणजे शेतकऱ्यांच्या मते किंमत काय असावी, या दोन्ही गोष्टी आपल्याकडून कळाल्या तर हे निश्चित अवजार आपण इम्पोर्ट करू शकतो. धन्यवाद. या यंत्राचा शेतकरी बांधवांसाठी काय फायदा होणार आहे तर तुम्ही बघू शकता की खताचं प्रमाण आपण नियंत्रित करू शकता. दुसरी गोष्ट, जे आपण पार मारून खोलवर खत देतोय तर तसंच आपण ह्याच्यातून डायरेक्ट तुम्ही पंच करून ते बघू शकता की ते खाली खोल जाते आणि हे खत ऊसाच्या मुळासाठी जाऊ शकतं. तर खत नियंत्रित आणि खत ऊसाच्या मुळाशी जाणे हे सगळ्यात महत्त्वाचा या अवजाराचा फायदा आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी कृपया या अवजाराबद्दल आपलं मत कळवावं.